हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिक लर्निंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिक लर्निंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अपडेट घेऊन आलेलो आहे तुम्हा सर्वांसाठी. जेही ॲस्पिरंट्स महाडिस्कॉमच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशन सिव्हिल आणि मॅनेजरच्या पोस्टसाठी रिअप्लाय करण्यात इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अपडेट आलेली आहे. कारण की फॉर्म फिलिंगची जी रिओपनची डेट आहे ती परत अजून एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता बघा, याबाबतची संपूर्ण मी अपडेट देईलच, पण तुम्ही जर आजच चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे या रिक्रुटमेंटबद्दल मिळण्यात येईल. ओके, तुम्हाला ज्या प्रकारे माहिती आहे 2025पासून या अपडेटची या रिक्रुटमेंटची आपण पूर्णपणे काळजी घेतो आहे. ज्याच्याशी संबंधित जेही अपडेट्स असतात वेळोवेळी तुम्हाला जे मार्गदर्शन असतं हे सगळं आपल्या चॅनलवरती मिळतं. आता बघा, ही अपडेट आलेली आहे 3 फेब्रुवारी 2026 म्हणजेच कालच्याच तारखेला रात्री इव्हनिंग 9 ते 10च्या दरम्यान ही वेबसाईटला पब्लिश करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये जी फॉर्म फिलिंगची रिओपनिंगची डेट आहे ती आता परत ओपन करण्यात आलेली आहे आजपासून, आणि त्याची लास्ट डेट राहिली 18/2/2026. ठीक आहे, याबाबतची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि त्या ज्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहे त्या PDF काय अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सोबतच तुमची एक्झामिनेशन डेट कधी राहणार आणि तुमचे चेंजेस काही आहेत का हे याबाबतची सुद्धा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहतो आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूचं ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर ते आजच डाउनलोड करा, कारण त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस क्विजेसही अटेम्प्ट करायलाच मिळतील. ठीक आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहेत. सोबतच तुम्हाला PYQs पेपर हवे असतील इतरही सब्जेक्टचे, इतरही एक्झामिनेशनचे, तर तुम्ही PYQच्या फोल्डरमध्ये जाऊन ते ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, आणि सोबतच यामध्ये तुम्हाला जो मागच्या वेळी सुद्धा मी अपडेट दिलेली होती की एक्झाम डेट कधी राहील, फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार, त्यानंतरचा रिसेंटली याचा जो संबंधित व्हिडिओ होता, ठीक आहे, ती फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती स्टार्ट झाली होती. ठीक आहे, 29 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला ही अपडेट आली होती. त्यानंतर त्याची लास्ट डेट ही ठरवण्यात आली होती 22 डिसेंबर 2025. पण आजच्या तारखेला ही परत अजून रिओपन झालेली आहे. ठीक आहे, आणि यासोबतच मी एक टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट कधी राहू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. सोबतच जर तुम्हाला याचा प्रिव्हियस इयरचा पेपर हवा असेल किंवा तुमच्याकडे याचा IBPSच्या सिलेबसची PDF कॉपी हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून मला विचारू शकता. जर तुम्हाला ही सिलेबस ज्यामध्ये मी शिकवलेलं आहे, ठीक आहे, की कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल टॉपिक्स कुठले आहेत, ठीक आहे, एक्झामचा पॅटर्न, हा जो कंप्लीट व्हिडिओ जो आहे याची सिलेबसची PDF आपण ऑलरेडी बरेच ॲस्पिरंट्सला दिलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा ती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून ती मागू शकता. ठीक आहे, सोबतच हे सुद्धा ॲप्लिकेबल होतं सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर फायनान्स आणि अकाउंटसाठी. ओके, आता यासोबतची या संबंधित जी आपण अपडेट दिली होती ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह ज्यामध्ये 94 पोस्ट होत्या आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ज्यामध्ये 69 पोस्टसाठी ही जी महाडिस्कॉमची रिक्रुटमेंट आली होती याबाबतची आपण पूर्ण चर्चा करतोय. यासाठीचा जो संबंधित एक नोटिफिकेशन आहे हे कालच्याच दिवशी ऑफिशियली महावितरणच्या वेबसाईटला अपलोड करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये म्हटण्यात आलेलं बघा, MSRCL ॲडव्हर्टिजमेंट नंबर 2/25 आणि 3/25. ठीक आहे, द MSRCL ॲडव्हर्टिजमेंट नंबर 2/2025 and advertisement number 3/2025 for recruitment of the following post were published on 26th of June 2025. म्हणजे 26 जून 2025 रोजी पब्लिश करण्यात आली होती आणि त्याची सबमिशन होतं फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक वॉज मेड अवेलेबल फ्रॉम 19/11/2025 to 12/22/2025. म्हणजे 29 नोव्हेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 पर्यंत याची लास्ट डेट करण्यात आली होती. ठीक आहे, हे इथपर्यंतची लास्ट अपडेट होती. पण आता या दोन्ही ॲडव्हर्टिजमेंट नंबरसाठी म्हणजे बघा, ॲडव्हर्टिजमेंट नंबर 2/2025 ज्याच्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फॉर डिस्ट्रीब्युशन अँड सिव्हिलसाठी ही ॲडव्हर्टिजमेंट नंबर होती. अँड 3/2025 त्यामध्ये सिनियर मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी ह्या पोस्ट होत्या. ओके, त्यानंतर यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे, नाव द कंपनी हॅज डिसाइडेड टू गिव्ह द फायनल अपॉर्च्युनिटी टू द कॅन्डिडेट्स हू कुड नॉट सबमिट देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन ड्यू टू द व्हेरियस रिझन. काही कारणास्तव जर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे फिलअप करू जर तुम्ही नसेल केला आधी, ठीक आहे, तर त्यासाठी तुमची एक URL लिंक जी आहे ओपन करण्यात आलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला जे कंपनीच्या ही 3/2/2026 म्हणजे आजची 4 तारीख आहे, 3 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजपासून समजा तुम्ही कन्सिडर करू शकता 4 फेब्रुवारी 2026 पासून ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही लिंक जी आहे ओपन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, जवळपास तुमच्याकडे 15 दिवस याला फॉर्म फिलअप करण्यात दिलेले आहे. ठीक आहे, आता जर आपल्याकडे 18 फेब्रुवारी 2022 म्हणजे 2026 पर्यंत आपल्याला लास्ट डेट असेल तर याच्यापासून तुम्ही 45 डेज
ठीक आहे, जे आहेत ना हे कन्सिडर करून चला एक्झामिनेशनसाठी. ओके, तर जर आपण 45 डेज कवरअप करतोय तर हा तुमचा फेब्रुवारी महिना आणि मार्चच्या एंडमध्ये हे टेंटेटिव्हली तुमची एक्झामिनेशन डेट टार्गेट करून ठेवा. हे प्रिलिमिनरी आपण टार्गेट ठेवले तर थोडा ॲडिशनल ॲडव्हान्टेज मिळतो जर तुमच्याकडे डेट एक्सटेंड झाली तर, इफ इन केस. ठीक आहे, पण सध्या तरी आता तुम्ही फुल फ्लेज याच तयारीने याच डेटला कन्सिडर करून तुम्ही तयारी करा. ओके, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म फिलअप केला असेल त्यांच्यासाठी अपडेट नाही आहे, पण ज्यांना आता परत सबमिट करायचं आहे की काही कारणास्तव तुम्ही ते फॉर्म फिलअप नाही करू शकलेले आहे, ठीक आहे, त्यासाठी ही जी लिंक आहे ओपन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यात म्हटलेलं आहे अजून इम्पॉर्टंट अपडेट की द एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड अदर टर्म्स अँड कंडिशन्स एटसेट्रा मेन्शन्ड इन द ओरिजिनल ॲडव्हर्टाइजमेंट शॅल रिमेन अनचेंज. ठीक आहे, म्हणजेच काय, जे तुमचं प्री रिक्विजिट्स होते फॉर द एलिजिबिलिटी ऑफ द डेप्युटी एक्झिक्युटिव्ह अँड ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फॉर द डिस्ट्रिब्युशन, तर त्यासाठीची जे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे ओरिजिनल जे तुमच्याकडे प्री रिक्विजिट होते ते तसेच ते राहतील, इंटॅक्ट राहतील. आणि फॉर फर्दर डिटेल्स कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रीड द ओरिजिनल ॲडव्हर्टाइजमेंट विच इज अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द कंपनी. ठीक आहे, म्हणजे याची अपडेट जी मी तुम्हाला मागच्या वेळी दिली होती, ठीक आहे, बघा इथे या नोटिफिकेशन आउटमध्ये ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर ही सुद्धा मी तुम्हाला देऊन देईल. ही मागेच ऑफिशियली वेबसाईटला अपलोड करण्यात आली होती, किंवा तुम्ही जर स्क्रोल डाऊन केलं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तर ती सुद्धा तुम्हाला मिळेल. तर ही जी अपडेट आहे 3 फेब्रुवारी 2026 म्हणजेच कालच्याच रोजी आपल्याकडे ऑफिशियली महावितरणच्या वेबसाईटला पब्लिश करण्यात आली होती. ठीक आहे, तर या संबंधित तुम्हाला एक जी लिंक आहे ही तुम्हाला PDFची लिंकसुद्धा म्हणजे पब्लिश करण्यात आलेली आहे, त्यामध्ये डेट आणि टाईमसुद्धा मेन्शन करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 225 and 325 रिओपनिंग ऑफ द लिंक फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म फिलअप केला आहे त्यांना रिअप्लाय करायची गरज नाही आहे. ठीक आहे, याच्यासाठीची जी अप्लाय करण्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. ठीक आहे, ते ओपन केल्यास तुम्हाला अशा प्रकारे एक लेआउट मिळेल. इथे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून हे मात्र तुम्ही याला फॉर्मला फिलअप करू शकता. ठीक आहे, याचा एक्झामिनेशन पॅटर्न पाहता आपण ऑलरेडी याबद्दल डिस्कस केलेलं आहे, ज्यामध्ये टेक्निकल 50 क्वेश्चन 110 मार्कांसाठी, रिझनिंग 40 20 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, मराठी 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, असे 130 प्रश्न 150 मार्कांसाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंगमध्ये 2 तासांमध्ये विचारले जातात. हा कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह बेस्ड पेपर असतो, कम्प्लिटली इंग्लिशमध्ये हा पेपर विचारण्यात येतो, फक्त त्यामध्ये मराठी लँग्वेजमध्येच तुम्हाला मराठीचं राहील. या संबंधित आपल्याकडे जो नॉन टेक्निकलचा आणि टेक्निकलचा कोर्स कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला या कोर्सेसला एनरोल करून आजही तुम्ही तयारी सुरू करू शकता, कारण बरेच ॲस्पिरंट्सनी आतापर्यंत वाट पाहत राहिलेले की डिसेंबरमध्ये एंडमध्ये आपण जॉईन करू, तर आपण लेट होऊन गेलेलं आहे, किंवा जानेवारीमध्ये. ज्याही ॲस्पिरंट, हे बघा पहिला दिवस हा तुमच्यासाठी आजचा असतो. जर तुम्ही आज डेडिकेटली ठरवलं की ह्या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायचं तर नक्कीच होतं, कारण की बरेच दिवसापासून जर तुम्ही पाहत असाल तर जूनपासून ही ॲडव्हर्टाइजमेंट सुरू आहे. ठीक आहे, तेव्हापासून आपण कोर्सेस लॉन्च करून आपण हे करतोय. पण बरेचदा काय होतं की आपण वाट पाहताच मध्ये आपल्याकडे जे वेळ जो आहे, अमूल्य वेळ हा निघून जातो. म्हणून नॉन टेक्निकलसाठी तुम्ही कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आणि टेक्निकलचा जो कोर्स आहे ज्याच्यामध्ये ब्रीफ थिओरी, MCQs, कॉन्सेप्ट्स, आता मी नुकतंच त्याच्यामध्ये जवळपास 500+ क्वेश्चनचे ईबुकसुद्धा ॲड ऑन केलेले आहेत रिसेंटली. IBPSचे पॅटर्न तर आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, आणि काही आता रिसेंटली 2025च्या एंडमध्ये झालेले जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड ऑन करून घेऊया. ठीक आहे, तर हे तुम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही याचे कोर्सेस एनरोल करू शकता आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे, या संबंधित काही डिटेल्स आणि फर्दर गायडन्स लागल्यास या नंबरवरती तुम्ही बिंदासपणे व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे, आणि सोबतच ज्याही ॲस्पिरंट्सला मॅनेजरसाठी तयारी करायची आहे त्या संदर्भात मी कंप्लीट एक सेपरेट सेशन जो आहे आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला, कॅपिट्यूडच्या यूट्यूब चॅनलला तो घेऊन येईल. आणि सोबतच जर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह सारखंच ज्याही विद्यार्थ्यांना जे फ्रेशर्स आहेत 2025मध्ये ग्रॅज्युएट झालेले, किंवा जे आता 2026मध्ये ग्रॅज्युएट होणार आहेत, त्यांच्यासाठी डिप्लोमा इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगची जी आतापासून तयारी करण्यासाठी बरेच मला रिक्वायरमेंट आलेली होती. आधीच विद्यार्थ्यांनी या संदर्भात डिसेंबरपर्यंत मला बरीच विनवणी केली की सर या गोष्टीला घेऊन आपण एक नवीन कोर्स सुरू करण्यात यावा, एक लेटेस्ट आणि ॲडव्हान्स कोर्स घेण्यात यावा, जो की पर्टिक्युलरली महावितरणच्या डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग 2026साठी या कामी पडेल. अर्ली प्रिपेअर्ड असाल तर तुम्ही अर्ली सक्सेस घेऊ शकता, नाहीतर काय होतं एक्झामिनेशनमध्ये आल्यानंतर, नोटिफिकेशन आल्यानंतर सगळेच विद्यार्थी हे जे आहे प्रिपरेशन करायला सुरुवात करतात. ठीक आहे, त्याचा जो अर्ली डिस्काउंट आहे ₹500 हा संपत आलेला आहे. एक जवळपास काल 33 सीट्स खाली होत्या. ठीक आहे, जर तुम्ही याला एनरोल केलं तर तुम्हाला ॲडिशनल ₹500 सुद्धा डिस्काउंट मिळेल. हा सुद्धा कोर्स आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. सोबतच नॉन टेक्निकलचं जे तुमची प्रॅक्टिस आहे हे डेली आपण आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलवरती करत आहे. असे जे पोस्ट तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेलिग्रामची लिंक ही जो आहे जॉईन करू शकता कॅपिट्यूड्सला. ॲपला सुद्धा आपण फ्री क्वेश्चन्स देतो आहे, फ्री ईबुक्स आपण देतो आहे, प्लस ॲज वेल एज आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहेत. ठीक आहे, या अपडेटला तुम्ही तुमच्या ॲस्पिरंट्सपर्यंत पोहोचा, जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहे, पर्टिक्युलरली ज्यांना DY आणि ॲडिशनलसाठी तयारी करायची, आणि जे राहून गेले होते त्यांना परत फॉर्म ओपन करायचा आहे, म्हणजे बेसिकली रिअप्लाय करायचं आहे, किंवा ज्यांनी आपण ऑलरेडी प्रिव्हियसली अप्लाय नाही केलेलं पण आता
आपल्याला काय अप्लाय करायचं आहे त्यांना ही मात्र ॲप्लिकेशन जी आहे लिंक आहे ओपन करण्यात आलेली आहे, ते त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा. ठीक आहे, 18 फेब्रुवारी 2026 पर्यंतची आपल्याकडे डेट आहे. एक नोटिफिकेशन प्रॉपरली रीड करूनच तुम्ही याचा जो आहे ॲप्लिकेशन करा. ठीक आहे, सोबतच जी याच्याची जो सिलेबसचा PDF आहे मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती देऊन देईल. ज्याही ॲस्पिरंट्सला पाहिजे असेल तर तुम्हाला तो म्हणजे डिलिव्हर करण्यात येईल व्हॉट्सॲपला. ठीक आहे, मला ते हाय मेसेज करून त्यावरती ते रिक्वायरमेंट टाका, मी तुम्हाला तो प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, सोबतच तुम्ही आजही वेळ चुकलेली नाही आहे, वेळ गेलेली नाही आहे. टेक्निकल नॉन टेक्निकलची सुरुवात आजच तयारी करा. ठीक आहे, जेणेकरून तुमचं कॉन्ट्स, रिझनिंग, मराठी आणि टेक्निकल विथ टेस्ट सिरीज हे आपले सगळे कव्हर अप होतील राईट फ्रॉम द डे 1. ओके, आणि संदर्भात काही कुठली अडचण असल्यास ज्यांच्याकडे आयफोन आहे किंवा iOS डिव्हायसेस आहे त्यांनीसुद्धा मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला iOSची लिंकसुद्धा देण्यात येईल. ठीक आहे, या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ज्या फेलो टीममेट्सपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, आणि काही क्वेरीज असल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपच्या थ्रू मला कन्वे करून विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी इथे दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही जॉईन करून डेली फ्री प्रॅक्टिस क्विझेस अटेम्प्ट करू शकता. सोबतच आपल्या कॅपिटल चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग M6च्या चॅनलला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा आणि प्रिव्हियस अपडेट्स पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून हे सगळे सेशन्स पाहू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.